शासकीय कर्मचारी शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना त्यांनी अशा कोणत्याही प्रकारची उलाढाल अथवा गैरवर्तन न करावे याकरिता महाराष्ट्र नागरी वर्तणूक अधिनियम 1979 अंतर्गत शासन निर्णय व परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे आणि काही शासनाच्या महत्त्वपूर्ण तरतुदीनुसार त्यांच्या अटी व नियमांचे पालनसुद्धा होणे महत्त्वाचे आहे असा स्पष्ट शासन परिपत्रकात नमूद आहे। परंतु एकीकडे आपल्याला असे दिसते की मुलं हे दिवस अहोरात्र मेहनत करून त्यांना नोकरी लागत नाही आणि एकीकडे शासकीय नोकरीमध्ये कार्यरत असणाऱ्या अशा कर्मचारी लोकांना शासकीय सेवेत असताना नोकरी आणि सोबतच हाय रेग्युलेटेड व्यवसाय करण्याकरिता परवानगी अथवा संधी देतात। तर या संधीचा फायदा घेऊन शासकीय कर्मचारी आपल्या पत्नीच्या नावाने चक्क बिअर शॉपी हा व्यवसाय निवडतात। तर आज मी अशाच एका शासकीय कर्मचारी याचा पर्दाफाश करणार आहे। तर चला मग, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार मी जनतेच्या अशा लक्षात आणून देऊ इच्छितो की सदर बिअर शॉपी ही 500 मीटर अंतरावर दूर असणं गरजेचं आहे, जे की शाळा आणि जिथे बस थांबा आहे यापासून 500 मीटर अंतरावर ती दूर असणं गरजेचं आहे। परंतु अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये अकोट या शहरामध्ये एक शासकीय कर्मचारी ज्याने आपल्या नोकरीवर परिणाम न होऊ देता आपल्या पत्नीच्या नावाने आर्यन बिअर शॉपी ही टाकलेली आहे। परंतु सदर कर्मचारी अतिशय चालबाज आणि स्वतःला हुशार समजत असून एक ना एक दिवस सत्य हे उघडकीस येते आणि शेवटी सत्याचाच विजय होतो हे मात्र निश्चित असूनही त्याला अद्यापर्यंत कळलेले नाही आहे। अकोट या मुख्य शहराच्या मधोमध एक शासकीय कर्मचारी जो जिल्हा परिषद अकोला येथे कार्यरत असून त्याने आपल्या नोकरीवर परिणाम न होऊ देता माझी पत्नीपासून मी विभक्त राहतो व पत्नीलाच बहीण असा भास दाखवून आपल्याच पत्नीच्या नावाने चक्क आर्यन FLR BR2 48 अकोला रोड अकोट ही बिअर शॉपी टाकलेली आहे। परंतु ही बिअर शॉपीमध्ये मोठ्या प्रमाणात संबंधित कर्मचाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालून मानवी नागरी वर्तणूक अधिनियम 1979 या शासन निर्णयाचे पायमल्ली व धुळीस घातलेली आहे। शासनाचे दिशाभूल, फसवणूक आणि पिळवणूक केलेली आहे। शासकीय कर्मचाऱ्याने ड्रग अँड फूड या लायसनवर चक्क कॉन्फेशनरी म्हणजेच गोळ्या बिस्किट विकणे हा व्यवसाय निवडलेला आहे। तसेच महाराष्ट्र दुकाने आस्थापना अधिनियम 1948 अंतर्गत आर्यन रेस्टॉरंट हा व्यवसाय निवडला आहे। अशा प्रकारे शासनाचे दिशाभूल करून संबंधित कर्मचाऱ्याने बिअर शॉपी हा व्यवसाय निवडलेला आहे। परंतु हा बिअर शॉपी व्यवसाय मिळवत असताना संबंधित कर्मचारी व त्या बिअर शॉपीचा गैरउपयोग करत आहे हे राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी यांना माहीत असल्यावरही सदर बिअर शॉपीवर व कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सदर बिअर शॉपीचा मालक हा बिअर शॉपीमध्ये ग्राहक आणि जवळचे मित्र यांना सोबत घेऊन वाढदिवस साजरे करत आहे। तसेच त्यांच्या मालकीचे बाजूलाच दुकानामध्ये बिअर पिण्याकरता ग्राहकांना परवानगीसुद्धा देत आहे व आपल्या नोकरीवर परिणाम न होऊ देता आपले गिराईक कसे जास्तीत जास्त आकर्षित व्हायला पाहिजे याकरता आपल्या बिअर शॉपीच्या बाजूला हा प्रचार करण्याकरता रेंगाळत व उभा राहतो। तरी हे मानवी वर्तणूक अधिनियम 1979 या कायद्याअंतर्गत अत्यंत चुकीचे व या पोटनियमाचा भंग असे स्पष्ट शासन निर्णयात नमूद असताना देखील याचे वारंवार गैरवर्तन हा संबंधित कर्मचारी करताना दिसून येत आहे। बेकायदेशीर आर्यन बिअर शॉपीवर राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी एवढे मेहरबान का, याच्यावर कारवाई का करत नाही याची मिलीभगत तर नाही ना, असा जनतेमध्ये संशय निर्माण झालेला आहे। मानवी वर्तणूक अधिनियम 1979 या कायद्याअंतर्गत अत्यंत चुकीचे असून सदर बिअर शॉपीवर राज्य उत्पादन शुल्काने अद्यापर्यंत कोणतीही कारवाई न करता उलट त्यालाच आपल्या पाठीशी घालत असून त्याला एक प्रकारे त्याला हे धाडस देण्याचं काम राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी करत आहे। तर जनतेने या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लाईक करावे। ब्युरो रिपोर्ट, अकबर एच खान, अकोट।